नमस्कार मित्रांनो. आज आपण बोलणार आहोत एक अशा घटनेबद्दल ज्यानं संपूर्ण नाशिक हादरलं आहे. एका व्यक्तीवर आधीच 2 गुन्हे दाखल होते आणि आता तिसरा गुन्हा दाखल झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही घटना इतकी गंभीर आहे की लोकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मग नक्की काय घडलं? कोण आहे ही व्यक्ती? आणि या प्रकरणामागचं खरं सत्य काय आहे? हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला वाटतंय ही फक्त एक साधी गुन्ह्याची घटना आहे? पण खरं सांगायचं झालं तर या प्रकरणामागे एक असं रहस्य लपलं आहे जे ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. कारण ज्या व्यक्तीवर आरोप झालेत तो फक्त एक साधा माणूस नव्हता, तर तो लोकांच्या विश्वासाशी खेळ करणारा एक मोठा खेळाडू होता. तपास जसजसा पुढे जात होता तसतसं नवीन नवीन धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या. त्या व्यक्तीनं खास करून अशा लोकांना टार्गेट केलं होतं जे आधीच आयुष्यात अडचणीत होते. कोणाचं लग्न जमत नव्हतं, कोणाच्या घरात सतत भांडणं होत होती, तर कोणाला आर्थिक समस्या होत्या. आणि तो त्यांना एकच गोष्ट सांगायचा: मी तुमचं नशीब बदलू शकतो. लोक त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचे, कारण तो इतक्या आत्मविश्वासाने बोलायचा की कोणालाही वाटायचं, हा माणूस खरंच काहीतरी विशेष आहे. पण मित्रांनो, याच विश्वासाचा त्याने गैरफायदा घेतला. पोलीस तपासात एक मोठा खुलासा झाला. त्याच्या मोबाईलमध्ये अनेक लोकांचे फोटो, व्हिडिओ आणि रेकॉर्डिंग सापडले. हे सगळं पाहून पोलीसही थक्क झाले, कारण हे स्पष्ट होत होतं की ही फक्त 1-2 घटनांची गोष्ट नाही, तर तो बराच काळ लोकांना फसवत होता आणि कदाचित यामागे एक पूर्ण नेटवर्कही असू शकतं. मित्रांनो, या सगळ्यात सर्वात जास्त धक्कादायक भाग होता पीडित महिलांची कहाणी. एका महिलेनं सांगितलं, मी त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला होता. मला वाटलं तो माझी मदत करेल, पण त्याने माझ्या विश्वासाचा गैरफायदा घेतला. हे ऐकून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल. विश्वास, जो माणसाच्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाचा असतो, त्याच विश्वासाचा असा गैरवापर होणं खरंच खूप वेदनादायक आहे. पण मित्रांनो, ही कथा इथेच संपत नाही, कारण या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आहे. तपासात असंही समोर आलं की काही लोक अजूनही त्या व्यक्तीच्या बाजूने उभे आहेत. ते म्हणत आहेत तो निर्दोष आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की खरं कोण बोलतंय? एक बाजू म्हणते तो दोषी आहे, दुसरी बाजू म्हणते तो निर्दोष आहे. मग सत्य काय आहे? मित्रांनो, सत्य अजून पूर्णपणे समोर आलेलं नाही. पोलीस तपास सुरू आहे आणि पुढील काही दिवसात या प्रकरणात अजून मोठे खुलासे होऊ शकतात. पण या सगळ्यातून आपण एक गोष्ट नक्की शिकायला हवी. नंबर 1, कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. नंबर 2, कोणतीही गोष्ट समजून घेतल्याशिवाय मान्य करू नका. नंबर 3, आणि जर काही संशयास्पद वाटलं तर लगेच आवाज उठवा, कारण आपली सुरक्षा आपल्या हातात आहे. मित्रांनो, ही घटना आपल्याला सावध राहण्याचा इशारा देते. आणि कदाचित अजूनही या प्रकरणामागे काही मोठं रहस्य लपलेलं आहे, जे अजून समोर यायचं बाकी आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, आता वेळ आली आहे या संपूर्ण प्रकरणाचा शेवट जाणून घेण्याची. कारण ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही इतक्या वेळ वाट पाहत होतात, ती आता समोर येणार आहेत. बोडडब्बो. पोलिसांचा तपास आता अंतिम टप्प्यात पोहोचला होता आणि त्यातून समोर आलेली माहिती खरंच धक्कादायक होती. तपासात असं आढळलं की त्या व्यक्तीने लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी एक पूर्ण प्लॅन तयार केला होता. तो आधी लोकांची माहिती काढायचा, त्यांच्या कमकुवत गोष्टी शोधायचा आणि मग त्याच गोष्टींचा वापर करून त्यांना आपल्या जाळ्यात ओढायचा. मित्रांनो, हा सगळा प्रकार एकदम प्लॅन करून केला गेला होता. पोलिसांनी त्याच्या विरोधात मजबूत पुरावे जमा केले. मोबाईल डेटा, रेकॉर्डिंग आणि पीडितांच्या जबाबांवरून एक गोष्ट स्पष्ट झाली की हा प्रकार अनेक दिवसांपासून चालू होता. आणि मग तो दिवस आला. सगळ्यांचे डोळे त्या निर्णयावर लागले होते. पीडित महिला, त्यांचे कुटुंबीय आणि संपूर्ण समाज सगळे एकच गोष्ट जाणून घ्यायचे होते की न्याय मिळणार का. आणि शेवटी कोर्टाने सांगितलं की उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे त्या व्यक्तीवर गंभीर गुन्हे सिद्ध होतात आणि त्याला कठोर शिक्षा सुनावण्यात आली, लावतब्ब. मित्रांनो, हा निर्णय फक्त एका व्यक्तीविरोधात नव्हता,
तर तो एक संदेश होता की कोणीही कितीही मोठा असो, कायद्यापासून कोणीही सुटू शकत नाही. कोर्टाने दिला आपला निकाल, बो डेड बो. पण त्यांनी जे सहन केलं ते शब्दात सांगणं कठीण आहे. विश्वास तुटणं ही सर्वात मोठी वेदना असते. मित्रांनो, या कथेतून आपल्याला खूप मोठा धडा मिळतो. आंधळा विश्वास ठेवू नका. कोणत्याही व्यक्तीवर लगेच भरोसा ठेवू नका आणि आपल्या सुरक्षेला नेहमी प्राधान्य द्या. कारण थोडीशी चूक आपल्या आयुष्यावर मोठा परिणाम करू शकते. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही खरोखरच या गोष्टीला समजून घेतला आहे. हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा, जेणेकरून तेही सावध राहतील. लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं. धन्यवाद.